ठाण्याच्या कोपरी परिसरातील गावदेवी मच्छी मार्केटचा भूमिपूजन सोहळा आज संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळेला भाजपा माजी नगरसेवक भरत चव्हाण, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव ओमकार भरत चव्हाण, माजी नगरसेविका नम्रता हेमंत पामनानी, माजी नगरसेविका शर्मिला रोहित पिंपळकर गायकवाड, माजी नगरसेविका मालती रमाकांत पाटील, परिवहन समिती सदस्य प्रकाश कोटवाणी, समाजसेवक रमाकांत पाटील तसंच महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या अनेक वर्षांपासून कोपरीमधील या गावदेवी मच्छी मार्केटची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाल्याची तक्रार भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक भरत चव्हाण यांच्याकडे कोळी बांधवांनी केली होती। ही बाब चव्हाण यांनी संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांना सांगितल्यानंतर तातडीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कोपरी येथील गावदेवी मच्छी मार्केटची पाहणी करून तात्काळ 2 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संसदरत्न खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांचे आभार मानले आणि आज संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरी येथील या गावदेवी मच्छी मार्केटचा भूमिपूजन सोहळा पार पडला। यावेळेला मोठ्या संख्येने कोपरी गावातील कोळी बांधव उपस्थित होते। सदरचं मच्छी मार्केट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनानं तसंच कार्यसम्राट नगरसेवक भरत चव्हाण आणि युवा मोर्चा सचिव ओमकार भरत चव्हाण यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या मच्छी मार्केटचं नव्यानं काम सुरू होणार असून सदरचं हे मच्छी मार्केट आधुनिक सुविधांसह नव्यानं उभारण्यात येणार आहे। यामध्ये संपूर्ण मच्छी मार्केट हे वातानुकूलित असून या मार्केटमध्ये शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था देखील करण्यात आली आहे। या गावदेवी मच्छी मार्केट हे नव्यानं आधुनिक सुविधांसह बांधण्यात येत असल्यानं समस्त कोपरी गावातील कोळी बांधवांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के तसंच स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण आणि ओमकार चव्हाण यांचे आभार मानलेत। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जवळजवळ 2.5 करोड रुपयाचा निधी या मच्छी मार्केट करता उपलब्ध करून दिलेला आहे। एसी असं मच्छी मार्केट या ठिकाणी आमचे नगरसेवक, महायुतीचे नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मालती पाटील आहेत, शर्मिला गायकवाड आहे, नम्रता पामनानी आहे। या सगळ्यांनी पाठपुरावा करून या ठिकाणचे स्थानिक लोकांचे जे काही प्रश्न होते, काय अडचणी होत्या, त्या अडचणीवर मात करून आज या ठिकाणी मच्छी मार्केटचं भूमिपूजन झालेलं आहे। लोकांना दिलेला शब्द आपण पूर्ण करतोय आणि आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। त्या मच्छीमारांना एक स्वतःचं हक्काचं एक चांगलं मार्केट या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। खासदार साहेबांचे उपस्थित आहे। आज बघायला गेलं तर आपले उपमुख्यमंत्री सर्वांचे लाडके एकनाथ शिंदे साहेब यांची विशेष निधी व आमचे निरंजन डावखरे साहेब यांची खरं बघायला गेलं महायुतीचे आमचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब यांच्या माध्यमातून पुऱ्या ठाणे शहरात आज एवढी निधी विकास निधी आली तर त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो। आज आमचे संजयजी केळकर साहेब असो या संदीपजी लेले असो यांचा बी सहकार्य आहे। बघायला गेला आज म्हस्के साहेबांच्या माध्यमातून नरेश म्हस्के साहेबांच्या माध्यमातून हा प्रकल्प झालेला आहे। कारण त्यांनी पाठपुरावा नसता केला, टेंडर प्रोसिजर होती, त्यामध्ये बरेच अडचणी निर्माण होत्या। वारंवार आयुक्तांना फोन करून म्हस्के साहेबांनी त्यांच्याशी ते बोलले की लवकर ते काम करत आहे, कारण एकनाथ शिंदे साहेब उपमुख्य यांनी शब्द दिलेला आहे आणि खरंच आज त्यांनी शब्दाचा जे शब्द देतात ते पाळतात। ही जी त्यांची खाती आहे ती त्यांनी पूर्ण करून दाखवली।